आज लावून घेतली या म्हणजे मौन व्रत घेतली तिनं. काय? हा हा अरे अरे तुला आठवते ना व आधी मध्ये ती अशीच आठवडा मौन व्रत घ्यायची ना व. काय का आता नेमकं आम्ही इकडे आल्यावर त्यासनी मौन व्रताचं सुचले. बोलायचं होतं का मला? हा आता आता मला काय माहित तुम्ही तिकडून येईपर्यंत तिनं मौन व्रत घेतला असेल. हा असं ठरवलं असेल तिनं. हा मला काय सांगितलंच नाही. असं बर ठीक. हा. जाऊ दे मग. बाकी त्यांची तब्येत ठीक आहे ना? तुझी तब्येत ठीक आहे का? बाकी सगळ्यांच्या तब्येती ओके फर्स्ट क्लास? वय वय समजा ठीक आहे. तुम्ही इकडची काळजी करू नका सा. समजा चांगलं चाललंय. भूमी बी चांगली आहे. अरे तुम्ही तिथं मजा करायला गेलाय ना मग मजा करा. इकडची काळजी अजिबात करू नका. आम्ही तर लई फिरालोय का इकडं. पण आई साहेबांनी निरोप दे. आठवणी आल्या म्हणाव त्यांची लई. तुझी बी आठवण लई यायला लागल्या. तू पाहिजे होतीस इकडे. अरे हो बाबा मी सांगते तिला. तुझ्याशी बोलल्यावर बी लई भारी वाटले. थँक्यू आज्जे. ठेव आता फोन. सुनबाई सोबत आहे ना व. तिच्याकडे लक्ष दे. मजा करा फिरा. ठेव. हा 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 चालते चल ठेवतो. 16 वर्षाची खंदी कार्यकर्ती ठेवतो. कसलं काय त्या मास्तरडीचं का नाही नशीबच बलवत्तर हाय बघ. म्हटलं जरा वेगळ्या देशात येईल ग्रहदशा बदलेल पर कसलं काय मी आज तोंडावर पडते सारखी सारखी. अगं मम्मी मग काहीतरी वेगळी आयडिया वापरायचीस की. जसा देश तसा यश असं करायचंस ना. अगं चंचे काय सांगू मी का नाही लई यश बदलले. यश काय हाताला येईना झालंय. मम्मी तुझ्या जागेवर का नाही मी असायला पाहिजे होती. पहिल्याच फटक्यात तिचा कार्यक्रम आटपला असता म्या. हं. तू तिचा कार्यक्रम करायला आली असतीस पर तुझाच कार्यक्रम झाला असता. कळलं काय? ए मम्मी लेडिंगे मारू न ग. तुला तर काय जमलंय ग आतापर्यंत. ए गप्पा बस. मी तर तुझ्यापेक्षा लई हुशार आहे. एवढं तर मान्य कर. कळतंय काय? मी काय तुझ्या एवढी तोंडावर पडलेली नाही. कळतंय काय? ए अगं मम्मी आता ना आपण दोघी भांडत बसण्यापेक्षा ना त्या मास्टर डीचा कार्यक्रम कसा आटपता येईल याचा विचार करूया. मम्मी इकडे मी माझ्या कामाला सुरुवात केली बर का. काय सांगतीस चंचे? मोठ्या मालकासनी काढलंस का काय बाहेर? हा अगं नाही ग एकदम कुठं. उलट का नाही माझ्या लक्षात आलंय का त्यांना बाटलीत उतरवलं पाहिजे. म्हणजे मावशी नाही ना आता. म्हणजे त्या काहीतरी करायला गेले ना तर मला घरातनं हाकलून देतील म्हणले. घरीच घेण्यात काही पॉइंट नाही मम्मी आता. ते हाईच असलं. स्वतःला काय समजतंय काय माहिती. ताईने का नाही त्याला आडवा पाडला होता का नाही बेडवर तेच बराबर होतं. त्या मास्तरडीमुळे समजा झालंय. म्हणून त्या मास्तरडीचा राग येतोय मला. मम्मी तू नको काळजी करू. ते म्हणतात ना व साम दाम दंड भेद. त्यातला ते पहिलं मी वापरायचं ठरवलंय. आता बघ हळूहळू समधी प्रॉपर्टी आणि फॅक्टरी आपल्या नावावर करून घेते मी. म्हणजे चंचे तू करणार काय आहेस? मम्मी मी आता फॅक्टरीत कामाला जाणार आहे. हा काय सांगायलीस? अगं म्हणजे फॅक्टरीत कामाला जायचं नुसतं निमित्तच आहे. पण मी करणार तेच जे मला करायचंय. अगं चंचे तू फॅक्टरीत जाणार आहेस म्हणजे नेमकं काय करणार आहेस एवढं तर सांग. कळल मम्मी तुला आल्यावर हळूहळू. बर मम्मी ठेवते बर का आता फोन. ही पोरगी पुढची निघाली की माझ्या. ती जर एवढं समजा करणार असेल तर आपल्याला बी इकडं काहीतरी करायला लागणार. आता एकच फायनल खाऊ खालाय पाहिजे. ओंकार आजच्या सगळ्या ऑर्डर्स गेले का रे? काही पेंडिंग नाही ना? नाही मोठे मालक काम नाही झाले अजून. सकाळचा लॉट गेलाय आता दुपारचा जाईल आणि मग संध्याकाळचा. गुड. बरं त्या लिगल टीमचं काय झालं रे? हो उद्या येते लिगल टीम. आणि ह्यामध्ये काही डिझाईन्स आहेत ज्या अधिपतीने पास केलेत. चांगलंय. नमस्कार मोठे मालक. ओळखलत का? नमस्कार. अरे नाही नाही थांबा 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 पाय नका पडू. या सोपान ना? हा. आणि बाबा बाबा तर आहेत तसे आहेत. तुम्ही आलात ते कळलं मालक. म्हणून तुम्हाला भेटायला आलो. तुम्ही दोघे अजून काम करता इथे? हो मालक. धाकल्या सरकारांची कृपा. म्हणजे? काही नाही मोठे मालक
भुवनेश्वरी मॅडम यांना कामावून काढून टाकणार होत्या, म्हणजेच रिटायर करणार होत्या. पण अधिपतीने त्यांना समजावलं, सांगितलं की ही जुनी माणसं आहेत, यांचे आपल्याला आशीर्वाद हवेत, यांची सोबत हवी, आणि मग त्यांना कामावर कायम करून घेतलं. ओंकार, हे सगळे अधिपतीच्या आईचे संस्कार, चारुलताचे. ती माणुसकी जपायची, माणसं राखायची. अधिपती तेच करतोय हे बघून खूप छान वाटलं मला. सोपान, बाबा, बरं वाटलं तुम्हाला बघून. बरं, तुम्ही बरे आहात ना? घरचे सगळे बरे आहेत? एकदम बरे आहे सरकार. आणि मला मध्ये मध्ये भेटत जा रे. येतो सरकार. या. ही काय करते इथं? ही आता येणार आहे ऑफिसमध्ये. तिला काम करायची इच्छा आहे, तर बघ, तिला जमेल झेपेल तेवढं काम दे तिला. शिकव सगळं. बघूया काय करते. मी आहे, आलो. अय, मोठे मालक काय म्हणले ऐकलं नाही वय? सबदी काम समजावून सांग मला. आत्ता गेलाय पळून, पण उद्या म्या हाक मारली का पळत इकडे यायला लागणार आहे तुला.